मराठी नाही बोलूंगा, जो करना है कर लो, असा माझ हे हिंदी भाषिक लोक आपल्याच राज्यात येऊन आपल्यालाच दाखवतात. त्यांना आपल्या थोर माय मराठीचा इतिहासच माहित नाही. जेव्हा हिंदी भाषा अजून जन्मलीच नव्हती त्यावेळी आपली माय बोली ही क्रांती घडवून आणत होती. तर आजच्या सर्व उत्तर भारतीय भाषा या संस्कृत पासून जन्मल्या आहेत. अंदाजे 2600 ते 3500 वर्षांपूर्वी भारतामध्ये वैदिक संस्कृत होतं. पुढे जाऊन त्याचे संस्कृत म्हणून या अधिक शास्त्रीय भाषेमध्ये 1500 ते 2500 वर्षांपूर्वी त्याचं रूपांतर झालं. काळाच्या ओघात 2600 ते 2300 वर्षांपूर्वी सामान्य लोकांच्या बोलण्यातून संस्कृत भाषा अधिक सोपी झाली आणि त्यातून विविध प्राकृत भाषा निर्माण झाल्या. त्यापैकी महाराष्ट्री प्राकृत ही दक्षिण आणि पश्चिम भारतामध्ये प्रचलित झाली. 1200 ते 1500 वर्षांपूर्वी महाराष्ट्री प्राकृत हळूहळू बदलत गेली आणि त्याचा अपभ्रंश स्वरूप उदयास आला. या टप्प्यात व्याकरण अधिक साधे झाले, शब्दरचना बदलली आणि आधुनिक मराठी सारखी ध्वनी रचना आकार घेऊ लागली. 1000 ते 1300 वर्षांपूर्वी मराठी एक स्वतंत्र भाषा म्हणून उदयास आली. स्टार्टिंगच्या मराठीचे पुरावे हे शिलालेखांमधून मिळतात. कर्नाटकाच्या गोमटेश्वर स्टॅच्यू येथे आढळणाऱ्या चामुंडराय करविले हा लेख प्रारंभीच्या मराठीचा एक पुरावा म्हणून उपलब्ध आहे. 700 ते 800 वर्षांपूर्वी देवगिरीच्या यादवांनी मराठीला राजदरबाराची भाषा म्हणून मान्यता दिली. याच काळात संत परंपरेचा उदय झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी इसवी सन 1290च्या काळी ज्ञानेश्वरी लिहिली आणि या ग्रंथाने एक महत्त्वाचा संदेश दिला की गूढ तत्वज्ञान आणि आध्यात्मिक विचार हा केवळ संस्कृत मधून नाही तर मराठीमधून सुद्धा होऊ शकतो. 300 ते 400 वर्षांपूर्वी मराठा साम्राज्याच्या उदयानंतर प्रशासन आणि राजकारणात मराठीचा वापर वाढला. मराठी भाषा सुमारे 1300 वर्षांपूर्वी स्वतंत्र स्वरूपात दिसू लागली. तर या उलट हिंदी भाषा फक्त 800 ते 900 वर्षांपूर्वीच. आणि खरं तर हे आपलंच अपयश आहे की आपल्या मराठीचा थोरवा आपण जगापर्यंत पोहोचू शकलो नाही. तुम्हाला काय वाटते ते कॉमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच अननोन स्टोरीज साठी आता सबस्क्राईब करा.